नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचं लेक्चर आपण कशासाठी घेतोय तर आदिवासी विभाग भरती यासाठी सामान्य ज्ञान अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आपण करणार आहोत. पण त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असं आपलं लेक्चर असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करायचं आहे तुम्हाला, हे विसरायचं नाही. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न कोणता आहे? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? संत रामदास, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर यापैकी कोणी केलेली आहे? तर अर्थातच स्वामी विवेकानंद यांनी केली. कधी केली? तर 1 मे 1897 ला. 1 मे 1897 ला बेल्लूर मठ जे आहे, बेल्लूर मठात काय केली? सुरुवात. ठीक आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस जो आहे, बरोबर की नाही, जन्मदिवस हा युवा दिवस म्हणून साजरा करतो आपण 12 जानेवारी. काय बरं? युवा दिवस, बरोबर की नाही. त्यांचा जन्म कधी झाला? 1863 ला. 12 जानेवारी 1863 ला काय झाला? जन्म. आणि मृत्यू कधी झाला? मृत्यू झाला 4 जुलै 1902 मध्ये. 4 जुलै 1902 मध्ये. नरेंद्र दत्त हे त्यांचं मूळ नाव, बरोबर की नाही. 1893 मध्ये शिकागो इथे त्यांनी धर्म परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं. ते खूप गाजलं होतं, बरोबर की नाही. मनाचे श्लोक संत रामदास जाम जे आहे त्यांचं जन्मगाव विचारतात आपल्याला. दयानंद सरस्वती हे काय बरं? 1875 ला त्यांनी आर्य समाज या समाजाची स्थापना केली. कुठे? मुंबई. आणि नंतर 78 ला लाहोरमध्ये, बरोबर की नाही. मूळ शंकर तिवारी त्यांचं मूळ नाव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग्रामगीता हे आपल्याला विचारतात. ग्रामगीता ही कोणाची? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि मोजरी इथे त्यांची काय आहे? समाधी आहे. तेही आपल्याला विचारलं जातं. चला पुढे जाऊया. जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? नरेंद्र मोदी, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, जय जवान जय किसान कोणी? लाल बहादूर शास्त्री. आणि त्याच्यानंतर विज्ञान हे अटल बिहारी वाजपेयी यांनी जोडलं. का जोडलं? तर 1998 मध्ये 1998 मध्ये आपण काय केली होती? दुसरी अणु चाचणी. आणि त्यावेळेला पंतप्रधान कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. म्हणून जय जवान जय किसान जय विज्ञान असं त्यावेळेला त्यांनी वाक्य केलं होतं, बरोबर नाही. लाल बहादूर शास्त्री यांनी काय केलं होतं? यांनी 1965 मध्ये जय जवान जय जवान जय किसान असा काय दिला होता? घोषणा आणि नारा दिला होता, आपण म्हणतोय ना. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस काय? 15 डिसेंबर 1924. 15 नाही, 25, बरोबर. 25 डिसेंबर 1924 ला यांचा काय झाला? जन्म झालेला आहे. हा सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यांचा मृत्यू कधी झाला? तर 16 ऑगस्ट 2018 ला. मृत्यू 16 ऑगस्ट 2018 ला. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान कालखंड यांचा 98 ते 2004 यांचा पंतप्रधान म्हणून 1998 ते 2004 पर्यंतचा.
आणि परराष्ट्र मंत्री सुद्धा होते ते 77 ते 79च्या काळामध्ये. चला पुढे जाऊया. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पुढीलपैकी कोणती आहे? तापी, लुनी, साबरमती, नर्मदा. तर नर्मदा नदी. हिचा उगम कुठे आहे? नर्मदेचा अमरकंटक मध्ये, मध्य प्रदेश. बरं काय नाही? उगम मध्य प्रदेश, अमरकंटक या ठिकाणी उगम. हिची लांबी जर पाहाल, हिची लांबी पाहाल तर 1312 किलोमीटर. किती आहे? 1312 किलोमीटर. या किलोमीटर लांबीची ही काय आहे? नर्मदा नदी आहे. आलं का लक्षात? आणि ही कुठे? तर अरबी समुद्रामध्ये. अरबी समुद्रात म्हणजे खंबातीचा आखात, या खंबातीच्या आखातात जाऊन मिळते. खंबातीच्या आखातामध्ये जाऊन मिळते. बरोबर की नाही? याच्यावर कोणता प्रकल्प आहे? तर सरदार सरोवर हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प आहे. हे लक्षात ठेवा. महात्मा गांधीजींनी काय केलं होतं? दांडी ते साबरमती हे पायी चालले होते 384 किलोमीटर. बरोबर आहे ना? मिठाचा सत्याग्रह मोडण्यासाठी 12 मार्च ते 5 एप्रिल आणि 6 एप्रिलला त्यांनी तो मोडला. बरोबर की नाही? जो टॅक्स लावला होता इंग्रजांनी, ते फार गाजलं होतं, ते विचारलं जातं. बरोबर की नाही? तापी आपल्याकडे दोनदा प्रवेश करते. महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर आहे. नर्मदा आपल्याकडनं फक्त 54 किलोमीटर आहे. है ना? तापी ही 208 किलोमीटरची आपल्याकडे आहे. आणि अमरावती इकडनं बाहेर पडल्यानंतर ती कुठून येते? जळगाव मधनं तिचा प्रवेश होतो. बरोबर की नाही? तर तापी सुद्धा पश्चिम वाहिनी, नर्मदा सुद्धा आहे, पण सर्वात लांब ही नर्मदा आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोणता आहे पुढचा प्रश्न? चंपारण्यामधील शेतकऱ्यांच्या लढाईशी संबंधित असलेले पीक पुढीलपैकी कोणतं आहे? नीळ, कापूस, ताग, भात. तर नीळ. काय बरं आहे? नीळ आहे. बरोबर की नाही? चंपारण्य इथे सत्याग्रह केला होता. बरोबर की नाही? कोणी केला होता? महात्मा गांधी यांनी. काय कधी केला होता? 1917ला. राजकुमार शुक्ल यांनी त्यांना बोलवलं होतं या संदर्भातलं. आता निळीचं उत्पादन घेणं त्यांच्यावर काय केलं होतं? बंधनकारक होतं. त्यांना 3 काठिया म्हणत. बरोबर की नाही? काय बरं? 3 काठिया पद्धत होती. ही पद्धत म्हणजे काय? तर 3/20 म्हणजे 20 भागापैकी 3 भाग जो आहे, या भागात तुम्हाला निळीचं उत्पादन करायचंय. जबरदस्ती होती ती. आलं का लक्षात? म्हणजे निळीचं लागवड तुम्हाला करायचंच आहे. आणि या जबरदस्ती विरुद्ध हे सत्याग्रह महात्मा गांधीजींनी केला होता. तो भारतातला त्यांचा पहिला, कारण 9 जानेवारी 1915 मध्ये ते भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी 1917 मध्ये हा निळीसाठी जो शेतकऱ्यांवर जबरदस्ती लावली गेली होती उत्पादन करण्याचं, त्याच्या संदर्भात केलेलं हे आंदोलन होतं. आणि याच्यामध्ये म्हणजे सत्याग्रह होता आणि याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद सुद्धा होते. हे लक्षात ठेवा. चंपारण्य सत्याग्रह बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये चंपारण्य. चला पुढचा. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देत असतं? यापैकी लोकसभेचा अध्यक्ष, राज्यसभा, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. तर पर्याय क्रमांक डी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. बरोबर की नाही? आता यांचा जर बघितलं तर कलम 60 आहे. कलम 60 या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात. बरोबर की नाही? आता जर पाहिलं तर लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला आहेत. आणि हे किती आहेत? 18व्या लोकसभेचे. राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
सी.पी. राधाकृष्णन. हे कितवे आहेत? तर हे 15वे आहेत. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते, ते आता भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत आणि उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो, बरोबर की नाही? तर सी.पी. राधाकृष्णन आहेत. राज्यसभा म्हणतोय. हा, राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती आपले कोण आहेत? सी.पी. राधाकृष्णन. सर्वोच्च न्यायालयाचे कोण आहेत? 53वे सूर्यकांत आहेत. सूर्यकांत हे काय आहेत? तर 53वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, है ना? आता असं आहे की राष्ट्रपतींना पदाची आणि गोपनीयतेची शपथ सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश देतो आणि सरन्यायाधीशाला राष्ट्रपती देत असतो. उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती शपथ देत असतो पदाची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आला होता? जत, सांगली, तारापूर, बल्लारपूर, जैतापूर. तर तारापूर या ठिकाणी पालघर मध्ये आता सध्या, बरोबर की नाही? जो तारापूरला 1969 ला स्थापन करण्यात आला होता. स्थापन करण्यात आला, बरोबर की नाही? पहिलं ते ठाण्यामध्ये होतं, पण ठाण्यापासून पालघर 2014 ला वेगळा झाल्यामुळे ते तारापूर पालघर मध्ये गेले, पालघर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे ना? आता जैतापूर जर तुम्ही पाहिलं तर हा प्रस्तावित आहे, अजून तो झालेला नाहीये. आणि तो रत्नागिरीमध्ये, कुठे आहे? रत्नागिरी या ठिकाणी आहे जिल्ह्यामध्ये, फ्रान्सच्या कंपनी बरोबर. पण तिथले स्थानिक लोक मात्र याला विरोध करत आहेत. जैतापूर रत्नागिरी हा प्रस्तावित आहे. बल्लारपूरचा जो आहे हा औक्षणिक आहे चंद्रपूरमध्ये, बरोबर की नाही? हा औक्षणिक औक्षणिक विद्युत प्रकल्प. औक्षणिक म्हणजे काय? तर जिथे दगडी कोळसा जाळून वीज तयार केली जाते, बरोबर की नाही? असे बरेच सांगता येतील आपल्याला. परळी वैजनाथ आहे बीडचं, परळी वैजनाथ हे कुठे आलं? बीड, बरोबर की नाही? त्यानंतर कुठला आहे? भुसावळ, जळगाव. बरोबर की नाही? कापरखेडा, नागपूर. कापरखेडा, नागपूर, बरोबर की नाही? त्याच्यानंतर काय? कोराडी, जे परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं होतं, नागपूर. जतचं पठार आहे, इथे काही नाहीये, आलं का लक्षात? चला पुढे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? सिकंदराबाद, गोरखपूर, नागपूर, मनमाड. तर सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय है ना. मध्य रेल्वेचं कुठे आहे? नागपूर हा मध्य रेल्वेच्या विभागाचा भाग आहे, है ना. गोरखपूरला पूर्वोत्तर आहे. काय म्हणलं? पूर्वोत्तर, है ना. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारताने पहिली अणुचाचणी कधी आणि कुठे केली? बघा, पहिली अणुचाचणी आपल्याला विचारण्यात आलेली आहे. 1962 भोपाळ नाही, 1974 पोखरण, 1979 कच्छ, 1982 श्रीहरिकोटा. तर 1974 पोखरण, है ना. यावेळेला पंतप्रधान म्हणून कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. कोण होत्या त्यावेळेला पंतप्रधान? इंदिरा गांधी होत्या. आणि पोखरण या ठिकाणी राजस्थानमध्ये पहिल्यांदा अणुचाचणी भारताने यशस्वीपणे केली. त्यावेळेला अणु ऊर्जा आयोग याचे अध्यक्ष कोण होते? सेठाना, बरोबर की नाही? कोण होते? एच एन सेठाना.
HN सेठाना. आणि 1998 मध्ये दुसऱ्यांदा आपण केली होती. 1998 मध्ये त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी हे काय होते, पंतप्रधान. आणि अणु ऊर्जा आयोगाचे कोण होते, अणु ऊर्जा आयोग याचे अध्यक्ष त्यावेळेला, ज्या वेळेला 1998 मध्ये ही दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली होती, त्यावेळेला राजगोपाल चिदंबरम, राजगोपाल चिदंबरम हे काय होते, अध्यक्ष होते. ज्या वेळेला 1998 मध्ये दुसऱ्यांदा करण्यात आली, त्यावेळेला त्याचं नेतृत्व हे एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे होतं, हे लक्षात ठेवा. याचं ऑपरेशनचं नाव काय होतं, स्माइलिंग बुद्धा, आणि याचं ऑपरेशनचं काय होतं, ऑपरेशन शक्ती, हे लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान आणि अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष 48 ला स्थापना कोणी केली होती, होमी भाभा यांनी. आता AK मोहंती याचे सध्याचे अध्यक्ष आहेत, बरं की नाही. चला, 1984 मध्ये भोपाळ मिथाइल आयसोसायनाइड हे पण आपल्याला विचारतात, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, गुरु शिखर भारतातील कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे, सातपुडा, विंध्य, सह्याद्री, अरवली. तर अरवली मध्ये है ना, काय बरं, अरवली मध्ये गुरु शिखर. गुरु शिखर याची उंची जर आपण पाहिली तर 1722 मीटर आहे, 1722 मीटर उंची. जर आपण फुटामध्ये पाहिली तर 5650 आहे, 5650 फूट एवढ्या उंचीचं अरवली पर्वत रांगेमधलं गुरु शिखर हे आहे. माउंट आबू तुम्हाला माहिती आहे, थंड हवेचं ठिकाण आहे ना. आता याच्यामध्ये आपल्या सह्याद्री मधलं विचारलं तर काय येतं, कळसुबाई. आपलं कळसुबाई शिखर जे 1646 मीटर उंचीचं आहे, बरोबर की नाही. विंध्य पर्वतातील कुठला आहे, सद्भावना शिखर. विंध्यमध्ये कुठला आहे, सद्भावना शिखर. जर याचं बघितलं तर 752 मीटर उंचीचं आहे. आलं का लक्षात. मध्य प्रदेश दामोह जिल्ह्यामध्ये येतं, मध्य प्रदेश दामोह जिल्हा या जिल्ह्यामध्ये येतं, संग्रामपूर जवळ. याला कालुमार सुद्धा म्हणतात, याला, या शिखराला कालुमार असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. सातपुड्याचं तुम्हाला माहितीच आहे, सातपुडा आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनदा येतो, म्हणजे दोन नावाने ओळखला जातो. एक तर नंदुरबारच्या ठिकाणी तोरणमाळचं आणि अमरावतीच्या ठिकाणी गाविलगडचं. तोरणमाळचं तिकडे आहे, ते कुठलं आहे, हा अस्तंभ आहे, आणि वैराटगड हा गाविलगड मध्ये असला उंच शिखर, बरोबर की नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो, राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, यापैकी नाही तर मुख्यमंत्री असतो. जसा केंद्रामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ याचा जी कॅबिनेटची बैठक भरते त्याचा अध्यक्ष जसा पंतप्रधान असतो, तसा इथे ज्या वेळेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक असते त्यावेळेला मुख्यमंत्री हा त्याच्या अध्यक्षस्थानी असतो, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर राज्यपालला मदत करण्यासाठी खरं तर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री त्याचं मंत्रिमंडळ आहे ना. आता हे अध्यक्षस्थानी असतो तो कलम कोणता आहे, याचा कलम अध्यक्षस्थानी असलेला हा कलम 164 आहे. काय बरं, 164, बरोबर की नाही. राज्यपालांना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी, राज्यपालांना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी काय बरं, कलम
कोणता बरं? कलम 163 या अंतर्गत काय बरं? मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे. काय कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी. आणि कलम 164 अंतर्गत, कलम 164 अंतर्गत मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे काय आहे? विधान सभेला जबाबदार. हे लक्षात ठेवा. चला. चला, आता आपले कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, है ना, आणि अण्णा बनसोड उपाध्यक्ष आहेत. चला, सुंदरलाल बहुगुणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत विचारलेलं आहे. चिपको आंदोलन, अप्पिको आंदोलन, भूदान आंदोलन, जल आंदोलन. तर चिपको आंदोलन, सुंदरलाल बहुगुणा. आता यांचं जर पाहिलं तर 1973 उत्तराखंड मध्ये, 1973 मध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये त्यांनी हे आंदोलन केलं होतं. चिपको आंदोलन म्हणजे झाडाला मिठी मारून चिटकून राहायचं, जेणेकरून झाड तोडणार नाही यासाठी. आलं का लक्षात? झाड तोडण्याविरुद्ध होतं. सुंदरलाल यांचा जन्म 9 जानेवारी 1927 चा, 9 जानेवारी 1927 ला यांचा जन्म झालेला आहे. कुठे झाला हा जन्म? मोराडा, टिहेरी. आला का लक्षात? मोराडा गडवाल मध्ये. हा, इथे गडवाल आहे ना, गडवाल इथे त्यांचा जन्म. आणि ऋषिकेशला त्यांचा मृत्यू झाला 21 मे 2021 ला. 21 मे 2021 ला काय झाला? ऋषिकेश इथे त्यांचा मृत्यू. 94 वर्षाचे होते. 2009 ला त्यांना पद्मविभूषण मिळाले. 2009 ला काय मिळाले त्यांना? पद्मविभूषण. पद्मविभूषण मिळालेलं आहे. आता अपिको आंदोलन जे आहे, ते अपिको आंदोलन कर्नाटकमध्ये 1983 मध्ये झालं होतं. कुठे झालं होतं? कर्नाटक. 1983 ला अपिको आंदोलन कन्नड जिल्ह्यामध्ये सिसरी तालुक्यात. काय बरं? कन्नड जिल्हा सिसरी तालुक्यामध्ये. बाकी भूदान चळवळ हे विनोबा भावे. काय बरं? भूदान जी आहे, भूदान चळवळ ही 1951 मध्ये विनोबा भावे यांनी केली होती. बरोबर नाही? रेमन मॅक्सेसे पुरस्काराचे पहिले मानकरी भारतीय 1958 मध्ये. आणि जल आंदोलन राजेंद्र सिंग, हे पण लक्षात ठेवा, हे पण विचारतात. जल आंदोलन राजेंद्र सिंग, जल आंदोलनाचे जनक. हे पण फार महत्वाचे आहेत. विनोबा भावे तुम्हाला माहितीच आहेत. विनोबा भावे भूदान चळवळ आणि वैयक्तिक सत्याग्रही म्हणून गांधीजींनी त्यांची निवड केली होती, त्याबद्दलही विचारलं जातं. सुंदरलाल बहुगुणा हे पण आपल्याला चिपको आंदोलनाच्या संदर्भातलं विचारलं जातं. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न कोणता आहे? भारतातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे? तर 42वी घटना दुरुस्ती भारतातली सर्वात मोठी आहे. यामध्ये मूलभूत हक्कांमध्ये, मार्गदर्शक तत्व यांच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात काय करण्यात आल्या? दुरुस्त्या करण्यात आल्या. म्हणून हिला कॉन्स्टिट्यूशन, मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. 1976 मध्ये करण्यात आलं होतं. याच 42व्या घटना दुरुस्तीमध्ये मूलभूत कर्तव्य सुद्धा टाकण्यात आली, त्याबद्दल विचारलं जातं. हे मूळ संविधानामध्ये नव्हतंच, हे नंतर टाकण्यात आलं, ज्यामध्ये भाग 4 करण्यात आला आणि 51 मध्ये 10 मूलभूत कर्तव्य टाकण्यात आली.
स्वर्णसिंह समिती त्यामध्ये गठीत करण्यात आली आणि त्यांच्या शिफारसीवरून 10 मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले आणि नंतर 86वी घटना दुरुस्ती जी 2002 ला झाली होती, त्यामध्ये मात्र आणखीन एक टाकण्यात आलं, जे पालकांनी मुलांना शिक्षण देण्याच्या बाबतीत होतं. तर ही या पद्धतीने सर्वात मोठी घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते. याच्या सरनाम्यामध्ये पण काही शब्द टाकण्यात आले. आलं का लक्षात? तो पण विचारतात. ते 42व्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. 48वी बघितली तर ती 84 ला आली होती आणि ही 78 ला आली होती. ही 1978 आणि ही आली होती 1984 ला. ठीक आहे. भारतातील ही सर्वात मोठी घटना दुरुस्ती. याच्या अगोदरची जी आहे ना 44वी घटना दुरुस्ती, ती सुद्धा परीक्षेत जास्त विचारतात का? कारण 44व्या घटना दुरुस्तीमध्ये संपत्तीचा जो मूलभूत अधिकार होता, तो काढून घेण्यात आला. संपत्तीचा मूलभूत अधिकार हा न राहता कायदेशीर अधिकार करण्यात आला. 300A मध्ये टाकण्यात आला तो, जो आधी मूलभूत अधिकार होता. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. गणपतीपुळे धार्मिक स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे, अहिल्यानगर, मुंबई, रत्नागिरी तर रत्नागिरीमध्ये आहे. गणपतीपुळे गणपतीचं मंदिर आहे, धार्मिक स्थळ आहे आणि हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं. पुण्यामध्ये काय आहेत? 5 अष्टविनायक आहेत, है ना? सिद्धिविनायक जर म्हटलं तर मुंबईमध्ये येतं. हा आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा अष्टविनायकाचं एक आहे, बरोबर की नाही? तर गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? रत्नागिरीमध्ये येतं. यापैकी एक आणखीन विचारलं होतं मार्लेश्वराचं मागे. मार्लेश्वर पण रत्नागिरीमध्ये येतो, हे लक्षात ठेवा. कारण तिथे ते मंदिर सुद्धा आहे शंकराचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंदिराबद्दल आणि तिथे असलेल्या धबधब्याबद्दल सुद्धा विचारतात. तर तो एक लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न इथपर्यंतच होते. सरळ सेवा भरती आपलं युट्यूब चॅनल जे आहे त्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जर पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचं. का? नोटिफिकेशन मिळतात वेळोवेळी. कोणाचं लेक्चर आहे, कसं होणार आहे, कधी होणार आहे, हा याची माहिती तुम्हाला मिळते. तुम्हाला काय करायचं, लिंक शेअर करायची आहे. ठीक आहे. आणि लेक्चर आवडलं तर नक्कीच लाईक करायचं, पण लिंक शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जितकं तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर कोणते कोणते लेक्चर्स आहेत ते तुम्हाला कधी कळणार नाहीत. त्यामुळे नोटिफिकेशनसाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेक्चरची पूर्णतः माहिती मिळत जाईल. ठीक आहे. आणि पुन्हा आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.